कोपरगाव तालुक्यामधील रांजणगाव देशमुख येथील सुपुत्र साईनाथ चिमाजी वरपे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पीएसआय विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करत पीएसआय पदावर निवड मिळवली आहे। त्यांच्या यशामुळे परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। साईनाथ वरपे हे 2014 मध्ये अहमदनगर पोलीस दलामध्ये भरती झाले। नोकरी करत असताना त्यांनी मोठे स्वप्न पाहत 2019 पासून पीएसआय पदासाठी होणाऱ्या विभागीय मर्यादित परीक्षेची तयारी सुरू केली। नोकरी सांभाळत त्यांनी अभ्यासामध्ये सातत्य ठेवलं। सन 2022 मध्ये त्यांनी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, शारीरिक चाचणी यामध्ये यश मिळवलं होतं। मात्र अंतिम निवडीत केवळ 5.5 गुणांनी त्यांची पीएसआय पदाची संधी हुकली होती आणि हा क्षण त्यांच्या आयुष्यातील मोठा धक्का होता। मात्र या अपयशाने खचून न जाता त्यांनी अधिक जोमाने पुन्हा उभारी घेतली। 2023 मध्ये नव्या जोमाने त्यांनी अभ्यासाला सुरुवात करून जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर अखेर पीएसआय पदावर निवड मिळवली आहे। विशेष म्हणजे शारीरिक चाचणीमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत। त्यांच्या या यशामागे त्यांचे आई वडील, पत्नी सोनाली वरपे यांचे मोठे सहकार्य लाभले। तसेच एसके फिटनेसचे मार्गदर्शक सागर गावकर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले। साईनाथ वरपे यांच्या यशाबद्दल गावकरी, मित्र परिवार आणि विविध मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। परिसरामधील तरुणांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरणा मिळत असून अपयश हे यशाची पहिली पायरी असते हे त्यांनी आपल्या कृतीमधून सिद्ध करून दाखवले। एसनान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।